हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज मी एका अशा विषयावर मला बोलायचं आहे जो की आपल्यापैकी प्रत्येकाशी निगडीत आहे. प्रत्येकाशी, कोणीच असं म्हणणार नाही की या विषयाशी माझा काही संबंध नाही. अशा विषयावर मला जस्ट बोलावंसं वाटलं. आपण आपल्या बाजू घडणाऱ्या काही गोष्टी आपण बघत असतो, ऐकत असतो, अनुभवत असतो आणि त्यातूनच आपण बोलत असतो, बरोबर ना? आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. खूप सगळ्या म्हणी आहे. चार भांडे एकत्र आले तर आवाज होणार, अशा बऱ्याच. आता तुमचं काय, माझ्या काय, आपल्यापैकी प्रत्येकाचे जे काही नातेगोते असतात, मग ते सासरचे असतील, माहेरचे असतील, जावा भावांशी असतील, बहिणी आईशी असतील, नाही का? तर कधीतरी काहीतरी तुझं माझं होत असतं. रागारागी, रुसवा फुगवा, बोलणं बंद होणं, भांडणं वादविवाद होणं, प्रत्येकाच्या घरामध्ये हे आहे. असं कुणीच नसेल की ते म्हणेल की माझ्या लाईफमध्ये सगळ्यांशी खूप प्रेमाचे संबंध आहे, सगळ्यांशी माझं कुणाशीच काही बिनसलेलं नाही. नाही सासर बाहेरचे तर मैत्रिणींशी काही वाद, शेजाऱ्याशी काही वाद, कोणाशी ना कोणाशी काहीतरी आपले वाद होत असतात. तुम्ही पण ही गोष्ट मान्य कराल, बरोबर ना? आणि आपल्याच नात्या, आपले जे जवळचे असताना त्यांच्याशीच आपलं वाद होतो असं मी तर म्हणेल. जगाला काही घेणं देणं नसतं आपल्या लाईफमध्ये काय चाललंय, कसं चाललंय, नाही का? पण जवळचे असतात त्यांनाच घेणं देणं असतं आणि म्हणून बोलणं चालणं होतं, वादविवाद होतात, रुसवे फुगवे होतात. तर खूप वर्षापासून मी ही गोष्ट नोटीस करते सोशल मीडियावर. जे पण इन्फ्लुएन्सर आहे, आय नो की ते आपलं पर्सनल लाईफ शेअर करतात सोशल मीडियावर. त्याच्यामुळे बघणाऱ्यांना तो अधिकार असतो की आपल्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारायचा, बोलण्याचा. आय अंडरस्टँड की तो इन्फ्लुएन्सरनेच, कॉन्टेंट क्रिएटरनेच, उदाहरणार्थ मी, तो दिलेला असतो. परंतु असं मी नोटीस केलं आहे, एखादं नातं समजा थोडंफार खराब झालं, थोडंसं फाटलं आपण त्याला म्हणू, तर लोक जे असतात बघणारे, ते असे काही कमेंट करून ते नातं जर थोडंसं फाटलं असेल ना, तर ते जास्त कसं फाटलं जाईल हाच त्यांच्या त्या कमेंटमधून प्रयत्न दिसतो. किंवा त्यांचा तो प्रयत्न जरी नसेल, त्यांचा प्रयत्न चांगला असेल की एकत्र यावं, सोडून द्या, माफ करा, कर्तव्य करा, लक्ष द्या, वगैरे वगैरे. परंतु गोष्टी तुमच्या अशा वाईट कमेंट करण्याने अजून बिघडतात असं. तर असे खूप सगळे आहे. आता मी काय कुणाचं नाव नाही घेणार. जसं मी म्हटलं, घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येकाच्या घरात काहीतरी असतं ज्याचं त्याला माहीत असतं, नाही का? तर आपण 15-20 मिनिटाच्या व्हिडिओतून नाही कुणाला जज करू शकत. मग ते माहेरच्यांशी असो, सासरच्यांशी असो, मी जसं म्हटलं जावा भावांशी असो किंवा बहिणी भावाशी असो. पण बघणाऱ्यांनी ना जास्त खोल पाण्यात उतरू नये, मी ह्या मताची आहे. काही लक्षातही आलं तर एक पद्धत असते कमेंट करण्याची. तुमचा जर हेतू चांगला असेल, आपण काय म्हणतो, जोडता नाही आलं तर तोडू तरी नाही, फाडू तरी नाही. पण तुमचा हेतू चांगला असेल, जोडण्याचा असेल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जरूर कमेंट करा. आपल्या काही सांगण्याने, बोलण्याने कुणाचं जर काही चांगलं होत असेल तर नक्की तसे प्रयत्न करावे. परंतु एक सध्या असाच एक विषय सोशल मीडियावर एका इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत घडतोय. तुम्ही ओळखून पण जाल. तर खूप लोक काय 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 कमेंट करताय. तर मला असं वाटतं की नाही करायला पाहिजे हे. कुणाच्याच काय बाबतीत तुम्ही पण बघत असाल, एकीचंच द्या सोडून, असं कित्येकांचं. मग काय, हिच्या घरी हिची बहीणच आली नाही, सासरचेच येत नाही, माहेरचेच येता, यांचंही करत नाही, ते गोड लागतं, स्वतःचं कौतिक, वगैरे 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 बरेच कमेंट करतात. तर हे बघा, मी काय, तुम्ही काय, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडीअडचणी असतात, प्रॉब्लेम्स असतात, नाही का? आपण कोणीच त्याच्यापासून वाचलेलो नाही आहे. आणि हा सर्व कर्मांचा खेळ आहे. जे पण आपल्याबरोबर घडत असतं, जे चांगलं घडतं ते आपल्या सत्कर्मांचं फळ असतं. परमेश्वर आशीर्वाद देता म्हणून ते चांगलं घडतं. पण जे काही वाईट घडतं, ज्या काही समस्या, प्रॉब्लेम, संकट, अडीअडचणी असतात, ते आपले काहीतरी वाईट कर्मांचे फळं असतात. आपण म्हणतो ना, देव काय काठी घेऊन येतो का मारायला मागे, तू चुकलीस तर मी तुला काठीने मारेल, असं बघितलंय का कधी? नाही. तर आपल्या चुकीच्या कर्मांची फळं असे आपल्या वाट्याला येतात, अडीअडचणी, प्रॉब्लेम्सच्या रूपामध्ये. मग त्यावेळेस आपण काय करतो? देवाचा धावा करतो, देवाला सांगतो, व्रत, उपवास, पारायण, तप करतो, देव पाण्यात ठेवतो. काय नाही करत की देवा मला यातून बाहेर काढ, हे प्रॉब्लेमचं सोल्युशन दे. मुलीचं लग्न होत नाहीये, मुलाला जॉब लागत नाहीये, आर्थिक संकट आहे, कर्जबाजारी झालोय, नवरा दारू पितोय, बायकोला मारझोड करतोय, अनेक 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 समस्या असतात लोकांच्या. त्यावेळेस आपण देवाचा धावा करतो. रोजमर्राची जे आपलं जीवन आहे, तेव्हा आपण वागत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. तर बारकाईने या गोष्टींचा खरंच विचार केला पाहिजे की मी हे जे काही आज पेरणार आहे तेच उद्या उगवणार आहे. म्हणून मी खूप विचार करून पेरलं पाहिजे. बाभळीचे काटे ते पेरायचे की मला आंबा फणस लावायचं आहे.
तो निर्णय माझा असेल. कारण की उद्या मला फणस आलं तर ते खाईल, आंब्याला आंबे आले तर ते खाईल, बाभूळ लावले तर काटे येतील आणि ते मला टोचतील, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा सार एकच आहे, मला असं म्हणायचं आहे. कोणत्याच काय कंटेंट क्रिएटरच्या पर्सनल लाईफबद्दल खूप असे कमेंट करू नये, विचित्र कमेंट करू नये, निगेटिव्ह कमेंट करू नये. तुमचा उद्देश चांगलं सांगण्याचा असेल तर तो तुम्ही चांगल्या शब्दात नक्की मांडा. परंतु मी हेच सांगेल की ज्याचं त्याला माहीत असतं. सगळ्या गोष्टी उघडपणे आपण नाही सांगू शकत सोशल मीडियावर. ज्या गोष्टी चांगल्या असतात, ज्या दाखवण्यासारख्या असतात, ज्या शेअर करण्यासारख्या असतात, त्याच दाखवल्या जातात. मी असं जस्ट आता एक व्हिडिओ बघितला, त्या खालचे कमेंट वाचले आणि नेहमीच असं बघण्यात येतं आपल्या. तर हे नाही झालं पाहिजे. कारण की समजा एखाद्या नात्यामध्ये थोडंफार झालंही असेल कुरबुर, वादविवाद, तर ते थोड्या काळाने ते सुधरूनही जातं नाही का, कायमस्वरूपी नाही हे होत. पण असे कमेंट करणारे मग वाचतात, मग बघितलं ना लोक काय म्हणताय, बघितलं ना, मग ते अजून खराब होतात ते नाते. तर असं कोणीच नाही केलं काय पाहिजे नाही का. शेवटी आपण कमेंट करून आपले कर्म खराब करायचे आणि त्याची शिक्षा आपल्यालाच भोगायला लागणार आहे. तर खूप विचार करून कोणीच काय कमेंट केले पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं माझ्या या विषयावर? उद्याकडे मी आणि माझी मुलगी करीना, आम्ही माझ्या पनवेलच्या बहिणीबरोबर रिटर्न जाणार होतो. करीनाला एक चेंज म्हणून मागे बहिणीची मुलगी आली होती, तर ती तेव्हाच करीनाला बोलवत होती संजना की चल चल, पण तेव्हा करीनाचे एक्झाम होते म्हणून करीना गेली नाही. करीना बोलली की माझे एक्झाम झाल्यानंतर मी येईल. तर करीनाचं असं होतं की मम्मा तू पण चल, तू पण चल. तर मी देखील जाणार होते, परंतु प्रतीक पुण्याला आहे कामानिमित्त त्याच्या, आणि प्रशांतजी सकाळी जातात, त्यांचं काही येण्याची वेळ फिक्स नसते. शेरूला कुणाच्या भरोशावर सोडणार नाही का. शेरूची एक जबाबदारी, कुठलाही जीव पाळणं एवढं काही सोपं नसतं, त्याला आपण असंच एकटं नाही सोडू शकत. तर मग मी प्रतीकला सांगितलं होतं आधीच, आमचे हे प्लॅन सगळे झाले होते की तू संडेला ये, कारण की मला आणि करीनाला मावशीबरोबर जायचं आहे. परंतु आता थोड्या वेळापूर्वी माझं प्रतीकशी बोलणं झालं, तर तो बोलला की मला संडेला येणं शक्य नाही होणार, तर तो मंगळवारी मला पॉसिबल होईल असं तो मला बोलला आहे. तर मग मी आता करीनाला असं सांगितलं की तू मावशीबरोबर चालली जा, मी 1-2 दिवसांनी येईल. करीनाचं असं होतं की नाही नाही आपण मग बरोबरच जाऊ, पण तिला तिथून तसंच ती फ्रायडे सॅटर्डेला ती तिथंच तशीच पुण्याला जाणार आहे, कारण मंडेपासून तिचं कॉलेज आहे. तर मी तिला म्हटलं नाही नाही, तू काय असा हट्ट करू नको की माझ्याबरोबरच येशील, तू मावशीबरोबर चालली जा, भैया आला की मग मी येईल. तर उद्याचं काही बुकिंग भेटलं नाही, तर मग त्या कशा जातील आता ते वेळेवरच कळेल. तर करीनाची चालली आहे पॅकिंग. आता संध्याकाळ झाली ऑलमोस्ट. आज सॅटरडे, काल मी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं, परवा स्वामीचरित्र केलं, सोमवारी शिवलीलामृत वाचत असते. आज तर तसं काही नाही, आज हनुमान चालीसा वाचेल 7 वेळेस जरा वेळाने. आता थोडी किचनमध्ये आवरावर करायची आहे, ती करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. माझे हे विचार कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला. ओके. आणि इथे ही माझी पुतणी आलेली आहे अणू, खूप गोड आहे, खूप छान आहे. ती आली आहे आणि दोघी बहिणींच्या छान गप्पा चालल्या आहे. आणि प्रशांतजी, मी आम्हाला सगळ्यांनाच अणू खूप आवडते. 10th तिचं एज्युकेशन ताराबादला झालं आणि आता 10th नंतर इथे ती नाशिकला आली आहे क्लासेस. आणि आता करीना चालली आहे मावशीच्या घरी. सगळं आठवणीने घेऊन जा. बाबरे, खूप सामान नाही करीना? घेऊन येशील ना? हो. कोणतं? ट्रेन में नाही. एकच बॅग आहे का तुमची? हो, दोन्ही साईड. मग तुम्ही माझा लॅपटॉप धरा. हो, बेटर मी एक एक्स्ट्रा ती बॅग कोणाची बाय द वे? ती कृष्णा दादाची हो का? त्याची बॅग तुझ्याकडे कसं काय आली? लॅपटॉप. अच्छा. मिस यू पापा. लव यू. बाय मम्मा. लव यू. लव यू टू. मिस मी. मिस मी टू. प्लीज शिराची काळजी घ्या. बाय माऊ. लव यू टू मी. चला चला, ट्रेन मिस होईल. चला. हॅलो. हां ठीक आहे. बाय बाय. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी बिला. मला कॉल करा बरं का ट्रेन सुरू झाल्यावर. अनु परत आहे बरं का बेटा. हां, बाय बाय. बाय बाय. बाय. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, माझी बहीण करीना ते गेले. मी सांगितलं आहे तुम्हाला, परंतु करीना गेली नाही. मग तुम्ही म्हणाल व्हिडिओत तर दिसलं ती जाताना, मग कसं काय मी सांगते गेली नाही. तर आम्ही हा जो प्लॅन केला ना, आम्ही प्रशांतजींना सांगितलंच नाही. ज्या मैत्रिणी माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना या गोष्टीची कल्पना आहे. म्हणजे मी कधी काही सांगितलं आहे असं, जेव्हा डिटेलमध्ये माझ्या लाईफवर व्हिडिओ बनवला असेल तेव्हा, की टचवूड म्हणजे माझं लग्न झाल्यापासून प्रशांतजींकडे नेहमी व्हेकल राहिलं आहे. तर मी खूप कमी, म्हणजे आत्ता पब्लिक ट्रान्सपोर्टने, म्हणजे जसं मी ठाण्यावरनं हैदराबादला जायची वगैरे, तर खूप कमी ट्रॅव्हल केलं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने. आणि असतात प्रत्येकाच्या
काहीतरी एक नियम, अटी, आवडीनिवडी, शौक असं आपण म्हणूयात, तर ते असतं. तर त्यांचं होतं. त्यांनी मला खूप वर्ष नाही अलाउड केलं पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करायला. आणि अलाउड केलं नाही म्हणण्यापेक्षा होती कार वगैरे असायची, त्याच्यामुळे कधी वेळ नाही पडली. तर मुलांनाही काही सवय नाही. परंतु करीनाला सुरुवातीला पुण्याला शिकायला ठेवलं तर 2-4 वेळेस तिला आणायला सोडायला वगैरे गेले. पण मग माझं असं म्हणणं होतं, आता मी ज्या बॅकग्राऊंडमधून येते, लहानपणी माझ्या वडिलांकडे काही गाडी नव्हती. हो, माझ्या वडिलांनी पण माझ्या लग्नाच्या आधीच 4 व्हीलर घेतली होती, ट्रॅक्स गाडी घेतली होती. पण ती त्यांनी पैसे कमवण्यासाठी, भाडेतत्त्वावर लोक गाड्या करून येतात ना, त्याच्यासाठी ती गाडी घेतली होती. तरी पण आम्ही त्या गाडीमध्ये फिरायचो. देवांना जायचो, भीमाशंकर, शिर्डीला, गडावर, घुटीला माझ्या बहिणीकडे असायची माझी मोठी बहीण तेव्हा. तर आम्ही पण फिरायचो. तर वडिलांनी गाडी घेतली होती, पण मी लग्नाच्या वयात आल्यानंतर वगैरे ती गाडी घेतली होती वडिलांनी. परंतु मग आम्ही कधी कुठे जाताही नव्हतो. सिन्नरच, आईवडिलांचं दोघांचं गाव सिन्नर होतं. आईला बहीण भाऊ कोणी नव्हते. वडिलांचेही जे होते तर बरेचसे तिथंच होते, आत्या वगैरे होत्या 5-6, तर त्यांच्याकडे काय आमचं जाणं वगैरे नसायचं. तर आम्हालाही विशेष काही कधी कुठे आम्ही जाऊ देत नव्हतो. वडील खूप स्ट्रिक्ट होते. माझी मोठी बहीण लग्नानंतर ती घोटीला बरेच वर्ष राहिली. तेव्हा मग घोटीला जाणं येणं व्हायचं. आम्ही त्या घरच्या गाडीमध्ये जायचो वगैरे. कधी तिकडे गेल्यानंतर, मी तिथं राहिल्यानंतर मग येताना माझ्या मेहुण्यांबरोबर बसने यायची. अशी थोडीफार सवय होती. आणि माझे वैयक्तिक असेच विचार आहे, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची सवय ही असलीच पाहिजे, प्रत्येक गोष्टीची, नाही का? तर मग जेव्हा करीनाला पुण्याला ठेवलं, 3-4 वेळेस सोडायला घ्यायला गेलो. परंतु मग मी नंतर म्हटलं की आता तुला तिथे 5 वर्ष राहायचं आहे, तर असं प्रत्येक वेळेस गाडी तुला सोडायला येईल, घ्यायला येईल, ते परवडणार नाही. आणि परवडायचं काही असू, तुला स्वतःला सवय झाली पाहिजे. आणि मग ती शिवनेरीने वगैरे ट्रॅव्हल करायला लागली. आता आम्ही नाशिक रोडला राहतो आहे. तर ब्लाब्ला कार ज्या असतात त्याच्याने ती येती जाती, कधी तिचे पप्पा जातात. तर तिला आता थोडीफार सवय झाली. परंतु आम्ही आता ठाण्यामध्ये ऑलमोस्ट 7 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर 2 वर्ष हैदराबादमध्ये. करीनाला पुण्याला जाऊन आता या 9 वर्षामधले 4 वर्ष करीना पुण्यातच आहे, बरोबर. तर ट्रेनची काय आम्हाला कधी विशेष सवय झाली नाही. मी मात्र ठाण्यावरून माझ्या बहिणीकडे जायची आणि थोडीफार मी फिरली आहे, थोडीफार. 7 वर्षात मी 7 वेळेस वगैरे ट्रेनने कुठे गेली असेल असं समजा. आणि करीना पुण्याला ती लोकल ट्रेन, मेट्रोने वगैरे तिने थोडंफार ट्रॅव्हल केलं. बाकी असं लाँग जर्नी ट्रेनची आम्ही कधीच केलं नाही, मी असं म्हणेन. फार क्वचित, फार वर्षापूर्वी, म्हणजे 2006मध्ये आम्ही फर्स्ट टाईम ट्रेनने गेलो होतो हैदराबादला. त्यानंतर लाँग ट्रॅव्हल ट्रेनने कधी कुठं केल्याचं मला नाही आठवत. आता यूट्यूबवरच मला 7 वर्ष होऊन गेले. कुठल्याही व्हिडिओत तुम्हाला दिसणार नाही की मी ट्रेनने कुठे ट्रॅव्हल केलं लाँग. ट्रेनची काही तिला सवयच नाही अशी आम्हाला कुणालाच, असं समजा तुम्ही. आता बघायला गेलं तर खूप लोक ट्रेनने ट्रॅव्हल करतात. मुंबईमध्ये असे कितीतरी लोक आहे ज्यांच्याकडे 1 नाही 2 4 व्हीलर आहेत, तरी पण ते ट्रेनने ट्रॅव्हल करतात. का तर टाईम वाचण्यासाठी, नाही का, करतात. आणि खूप लोकांना सवय असते ना. आपण बघतो ट्रेन काय म्हणतात त्याला, स्टेशनवर बऱ्याच दुर्घटना घडतात. आपण अनेकदा न्यूजमध्ये ऐकतो, ॲक्सिडेंट होता, ते गर्दी, कोंबाकोंबे, ओढाताण वगैरे ते सगळे प्रकार. मी देखील, जे मी बोलली 6-7 वेळेस मी ट्रॅव्हल केलं, तेव्हा मी सुद्धा ते अनुभव घेतले. एकदा म्हणजे मी ट्रेनच्या बाहेर उतरली आणि मी पर्स इथे हँग केली होती, इथे, आणि पर्समध्येच अटकून राहिली 2 लेडीजच्या मधून. म्हणजे काय झालं असतं, मला देवानेच त्या दिवशी वाचवलं असेल. तर विशेष आम्हाला, थोडक्यात म्हणजे विशेष आम्हाला ट्रेनचा काही एवढा एक्सपिरियन्स नाही आम्हाला कुणालाच. तर माझी बहीण आता बरेच, तिला 10-12 वर्ष झाले आणि ती नोकरी करते. तर नोकरीच्या निमित्ताने तिला रोज ट्रेनने ट्रॅव्हल करायची सवय आहे. मध्ये मध्ये तिचं ऑफिस जवळ होतं, तर तिने 2 व्हीलर घेतली, 2 व्हीलरवर जायची यायची. पण मागे तिचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला, तेव्हापासून तिने बंद केलं 2 व्हीलरवर जाणं. तर ज्याला सवय असते ते इझिली करतं, तर तिला सवय आहे. आणि करीना तिच्याबरोबर गेली आणि खूप गर्दी होती वाटतं. तर बहीण माझी चढून गेली. तिने करीनाला सांगितलं की ये आता. करीनाकडे 2 बॅग होत्या, बहिणीकडेही 2 बॅग होत्या. तर ती चढून गेली, पण करीनाला काय वरती चढायलाच जमलं नाही. करीना काय चढलीच नाही त्या लोटालाटीमध्ये. आणि मग मला फोन केला तिने की मावशी चढून गेली, मावशी मला दिसत नाही आहे आणि मला लागलं असं. तर मग मी माझ्या बहिणीलाही केला, माझ्या बहिणीचाही आला मला फोन की अगं मी ट्रेनमध्ये चढली, पण ती चढलीच नाही म्हणे, ती माझ्या मागेच होती. मी तिला सांगितलं लगेच चढ. आणि मग करीनाचा तेवढ्या, तिच्या पप्पांनी तिला सांगितलं की तू चढली नसेल तर जाऊ नको, मी येतो तुला घ्यायला. आणि मग तिच्या वडिलांचं तिचं ते बोलणं ऐकलं होतं. मग मी माझ्या बहिणीला म्हटले जाऊ दे, ती नाही येते म्हटलं, ती काही चढलीच नाही, तिला लागलं वाटतं, ते धक्काबुक्की ओढाताण, तर तू जा म्हटलं. म्हणून मग ती काही गेली नाही. तर मग तिचे पप्पा जाऊन तिला घरी घेऊन आले असं. तर मग आता ती तयारी वगैरे करून गेली होती आणि ती तिथून तशीच फ्रायडेला वगैरे पुण्याला जाणार होती. तर आज तर काही ती घरी गेली नाही. आणि मी जसं म्हटलं तिला सवय नाही, तर तिला ते घरी आल्यानंतर अक्षरशः म्हणजे तिला ते रडायला आलं की लोटालोट करते, ओढाताण करता बा लोक, बाबरे असं सगळं. तर असं काही झालं तर मग ती आली घरी. आता पुष्कळ नाही, आज तर काही विशेष एवढा उशीर नाही झाला, 10:30 पावणे 11च वाजले. परंतु आज आली मला झोप, कारण की काल आम्ही 1:30 वाजेपर्यंत दोघी बहिणी गप्पा मारत बसलो होतो. करीना पण आम्हाला जोडी होती. आता मी बहिणीला फोन करते, पोहोचली का ती,
आणि पोचली असेल ती आता घरी. ऑल बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज सोमवार आहे म्हणून मी व्हाईट कलरची कुर्ती वेअर केली आहे. जेव्हा माझ्या लक्षात असतं तेव्हा मी ट्राय करते की मंडेला व्हाईट कलरचे कपडे घालायचे. आणि पूजा वगैरे माझी करून झाली सकाळीच. त्यानंतर आज उपवास आहे तर मी माझ्या आवडीचा सध्या रोजच पिते, उपवास आहे म्हणून नाही, सध्या मी रोजच गुळाचा चहा पिते. आणि तो पण मला बिना साईचा चहा आवडत नाही. भरपूर 1 लिटर म्हशीच्या दुधाला जेवढी साय आलेली असते तेवढी पूर्ण टाकून मी चहा पिते आणि मला खूप मजा येते चहा प्यायला. मला चहा खूप आवडतो. आणि आता गुळ संपत आला होता तर मी काय विचार केला की आता गुळ संपल्यावर आपण आणायचाच नाही, कारण घरात गुळ असला की माझ्याकडून कंट्रोल नाही होत. हो, मी गुळाचा चहा पिते. तर आजचा चहा बनलाच नसता गुळ नसता तर, परंतु आपले प्रशांतजी न सांगता 1 किलो गुळ घेऊन आले. त्यांना माहिती आहे की हिला गुळाचा चहा आवडतो. हे बघा, मी मस्तपैकी आत्ता गुळ कट करून ठेवला. कट केलेला असला की वापरायला इझी जातो. आता ह्याच डब्यात येतो 1 किलो गुळ आणि आम्ही केशरचाच वापरतो. आणि मग हे डब्बे पण असतात माझ्याकडे दर महिन्याला, मग कुणाला काही द्यायचं असलं की घालून द्यायला सोपं जातं. तर ती भेली कट केल्यानंतर ती मावत नाही, त्यात उरलेला मी यात ठेवला. तर आता भेली कट केली आणि मी त्यांना बोलते पण की मी ठरवलं होतं म्हटलं बंद करायचं. तर तुम्हाला सांगितलं होतं का कोणी गुळ आणायला? मुद्दाम तुम्हाला असं वाटतं येणे बारीक होऊ नये. तर माझं आईनी मला काल बघितलं, आई मला बोलली की मागे तू जास्त बारीक झाली होती, आता परत तुझी तब्येत थोडी बरी वाटते, म्हणजे डेफिनेटली वजन वाढलं आहे माझं असं. पण ठीक आहे, चालायचंच नाही का, एवढं मन मारून काय करायचं आहे. वजन कमी जास्त करणं नॉट अ बिग डील माझ्यासाठी. आपण ठरवलं तर काही पण करू शकतो. शेरा बघा खूप रडला, खाली जायचं आता याला सकाळच्या वेळेस कुठे खाली घेऊन जाऊ. आणि हॉलच्या दारात तिथे झोपी गेलाय लिटरली, की उघड व दार आणि मला जायचं आहे बाहेर, असं असतं त्याचं. तर चला आता करीना मॅडम उठलाय, जरा वेळाने तिच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते. आणि आज का कुणास ठाऊक माझा राईट लेग असं खूप पेन करतोय, मलाच माहीत नाही का. तरी पण मी आता जसं मला पुन्हा त्रास व्हायला लागला ना तेव्हापासून मी म्हणजे मध्ये मी बेल्ट वापरणं थोडं, आता पुष्कळ 6 महिने होत आले बुवा, बंद केलं होतं. कंटाळा करायला लागली होती बेल्ट लावायचा. पण आता परत माझं पाय खूप दुखायला लागले ना, मध्ये मला त्रास व्हायला लागला ना, तर मी काम करत असताना परत बेल्ट लावायला लागले. तरीसुद्धा माझा आज राईट लेग खूप दुखतोय. तर आता एक्झॅक्ट 4 वाजलेले आहे. तसं आज तर काही लंच पण बनवलं नाही. करीनाला पोहे बनवून दिले होते. मी राजगिऱ्याचे लाडू आणि दूध खाल्लं उपवासाला चहानंतर, कारण होते घरात, मग मी खाल्ले. आणि करीनाने पण आत्ता दही आणि राजगिऱ्याचे लाडू खाल्ले. तर मग आता मला रात्रीच जेवण बनवायचं आहे. शिवलीला अमृत वाचेल, जे पण माझ्या काही सेवा आहे त्या करेल. आणि मग नंतर ते करून झाले की लगेच मला जेवण करता येईल असं, कारण माझं 7च्या आत रात्रीचं जेवण असतं ना. त्यापैकी शेपूची भाजी शिजते मुगाची डाळ घालून, आणि इतका छान मस्त गावठी शेपू असल्यामुळे वास येतोय खूप छान. त्या काळामध्ये इयरफोन आहे. मी सध्या ना रोज रात्री स्वयंपाक करताना ना देवीचं काय ऐकते मी तुम्हाला सांगते. कणकधारा स्तोत्रम ऐकते, त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम ऐकते आणि त्यानंतर श्रीसुक्तम ऐकते. तर हे लागोपाठ मी संध्याकाळी स्वयंपाक करत असताना ऐकत असते, तर तेच ऐकते मी. तर आता पुष्कळ 9 वाजत आले, आम्ही असंच बसलेलो होतो. प्रशांतजी आणि करीना मेडिसिन घ्यायला गेले. तर आता काल करीना गेली नाही, परत आली ती. तर आता आमचं असं फायनल झालं की आम्ही ब्लाबलाने जातोय सकाळी पनवेलला, दोघी जणी जातोय. तर तो निर्णय आत्ता झाला 1 मिनिटापूर्वी. करीनाची तरी पॅकिंग म्हणजे तिने अनपॅक केल्या बऱ्याचशा वस्तू तिला लागतात त्या, पण ऑलमोस्ट तिचं पॅक आहे. माझी मात्र काहीच म्हणजे काहीच तयारी नाही, 0 तयारी आहे माझी. तर आता जेवणं वगैरे झाले त्यांचे, सगळं गॅस ओटा वगैरे आवरून झाला की मग मी माझी तयारी करणार. त्यात प्रशांतजी लवकर झोपता, मग बेडरूमचा लाईट ऑफ होतो जिथे माझे सगळे कपडे बिपडे, तर मला थोडं ते पटापट करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, प्रशांतजींना थोडं टेम्परेचर आले तर ते बोलले अँटीबायोटिक घेऊन येतो, तर त्याच्यासाठी ते बाहेर गेले. करीनाला आमरस आणि नागलीचे पापड तळलेले खायचे, तर आंबे आणि मेडिसिन आणण्यासाठी ते गेले. आणि माझं चाललो इथे प्रशांतजींसाठी स्वयंपाक बनवणं, जे की शेपूची भाजी, ज्वारीची एखादी भाकरी मी करणार आहे त्यांना. मी काय खाल्लं तर मी बेसनचे 2 चिले बनवून खाल्ले. आणि त्याचबरोबर मी लोणचं घेतलं होतं आणि थोडासा राईस होता फ्रीजमध्ये, तो फ्राय करून घेतला तिखट मीठ टाकून. आणि त्याच्यावर मी उपवास सोडला. उपवास सोडण्याआधी मी शिवलीला अमृत वाचलं आणि हनुमान चालीसा 7 वेळेस वाचली, आरत्या वगैरे केल्या, मग उपवास सोडला. तर चला आता मी पटापट माझे कामावरून घेते, मग मला माझी तयारी करायची. आता आम्हाला उद्या जायचं आहे मुंबईला. रात्रीचे वाजले आहे 11:30 आणि मी मम्माला लावून दिलं शीट मास्क, सो दॅट हर स्किन इज हायड्रेटेड when she travels tomorrow. है ना मम्मा?
And this guy has not eaten his food. He's just sitting. I don't know what he's looking at and what he's कसं staring वाटला at. तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.